हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहावा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ स्वामींचा वस्त्र बनवले होते मी त्याच्यासाठी आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत. तर हे माझ्याकडं गोल्डन कलरचं वेल्वेटचं कापड आहे आणि त्याला मी अशी मॅचिंग अशी लेस घेतलेली आहे. तर हे कापड मी 2 प्रमाणात समान कट करून घेतलं आहे. तर त्याची साईज मी किती घेतली ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर आडवं आहे ते 6 इंच घेतलं आहे आणि उभा आहे ते 9 इंच घेतलं आहे. तर दोन्ही प्रमाणात सेमच आहे. तर माझ्याकडं जी स्वामींची मूर्ती आहे मोठी ती 6 इंचाची आहे. तर त्यानुसारच मी ते माप घेतलं आहे. तर आता ह्या कपड्याला आपण काय करायचं आहे, तिन्ही साईडने असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एक बाजू आहे ती वरची ओपनच सोडायची आहे. तर ती आपल्याला कंबरपट्टी लावायची आहे तिथं, तर त्याच्यामुळे ती आपण ती ओपनच ठेवायची आहे. तर मी तुम्हाला दाखवते की आता ती मशीनवरती कशी स्टिच करून घ्यायची. तर तिन्ही बाजूने आपल्याला अशा प्रकारे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर हे बघा मी अशा प्रकारे स्टिच करून घेते, तुम्हाला स्टिच करून दाखवत आहे. तर हे बघा, तर असं दोन्ही मी बाजूने त्याला स्टिच करून घेतलं. तर आता मी तुम्हाला ते उलटं करून दाखवते. तर हे बघा अशा प्रकारे तिन्ही साईडनी मी त्याला फोल्ड करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला माझा जो उजवा हात आहे त्याला आपल्याला फक्त खालीच आडव्या साईडला लेस लावायची आहे आणि डावा हात आहे तिथं अशी ह्या प्रकारे लेस लावायची आहे. तर हे बघा लेस लावून तयार आहे. तर ही कंबरपट्टी घेतली आहे लावण्यासाठी. मी पहिली वेल्वेटची घेतली होती पण त्याने काही एवढं जमलं नाही, कारण ते वेल्वेटचा कपडा खूप जाड असल्यामुळे त्याची पट्टी जमेना कमरेसाठी बांधण्याला. तर म्हणून मी अशा प्रकारची प्लेन पट्टी घेतली आहे येल्लो कलरमध्ये. तर त्याचा मी सेंटर काढून घेतला आहे. तर पट्टी आहे अंदाजे मी 12 ते 13 इंच घेतली आहे. आपल्याला जेवढी पाहिजे आहे तेवढी नंतर कट करू शकतो. तर एक माझ्या डाव्या बाजूची जी पट्टी आहे तर त्याला ना आपल्या अशा उलट्या साईडने प्लेट्स करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ती बाजू आपली उजव्या मांडीवरती येणार आहे स्वामींच्या. तर हे बघा अशा प्रकारे आपण त्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि असं चौकोनमध्ये स्टिच करायचं आहे, जेणेकरून तो सर्कल असा आकार आलेला आहे मांडीचा. तर मी ती सेंटर काढून बरोबर तिथं स्टिच करून घेतली आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला दुसरी पण पट्टी जी आहे ती करून घ्यायची आहे. ती फक्त आपल्या बाजूने त्याच्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा, म्हणजे जेणेकरून ते आपल्या साईडला प्लेट्स आल्या पाहिजेत. ही आहे ती डाव्या मांडीची पट्टी आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हळूहळू बारीक बारीक छोट्याशा अशा प्लेट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर बरोबर अशा सेंटरला आपल्याला तिथं स्टिच करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. तर ही धोतर मी पहिल्यांदा शिवलेला आहे. तर मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर हे बघा हे अशा प्रकारे आपल्याला आता स्टिच करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. आता हे माझं स्टिच करून झालेलं आहे. तर मधोमध आपल्याला पण ते स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघा, त्याच्यानंतर ही जी मधली बाजू आहे त्याच्यावर पण एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे बरोबर सेंटर धरून त्याचं. आणि आपल्याला पट्टी आहे ती अशी आतल्या बाजूला अशी फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायची आहे. बघा बरोबर अशी मधोमध एकदम प्लेन ह्याच्यामध्ये ती पट्टी आपल्याला अशी करून घ्यायची आहे. तर ते आता मी मशीनवरती स्टिच करून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे स्वामींचं धोतर शिवून तयार झालेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला मला नक्की सांगा. तर अशाच प्रकारे आपल्याला उपरणं पण स्वामींसाठी बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी मी असा हा जांभळ्या कलरचा कापड घेतलेला आहे. तर त्याची साईज किती आहे मी तुम्हाला सांगते. उभी पट्टी 12 इंचाची आहे आणि असं 4 इंचाचं घेतलेलं आहे. ते पण आपल्याला आतमधून फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते 2 इंचाचं होईल. हे बघा अशा प्रकारे आपल्याला चारही साईडने ते फोल्ड करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला आता ते फोल्ड करून दाखवते. तर बघा अशा प्रकारे मी हे फोल्ड करून घेतलं आहे आणि आपल्याला त्याच्यावरती गोल्डन कलरची लेस लावून घ्यायची आहे. सेम मॅचिंगचीच गोल्डन कलरची लेस त्याला लावून घ्यायची आहे.
आणि असंच एक सेम मी येल्लो कलरचं पण शिवून घेतलं. एक तुम्हाला दाखवलं म्हणून ते दुसरं नाही मी तुम्हाला दाखवते, पण सेम अशाच प्रकारे ते पण शिवून घेतलं. तर बघा किती छान असं सुंदर उपरणं स्वामींसाठी तयार झालेलं आहे. आणि हा जो फेटा आहे पेशवाई, तो पण मी घरीच बनवला आहे. त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की बनवेल आणि शेअर करेल, तर तुम्ही तो पण नक्की बघा. तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही स्वामींची धोती, पगडी आणि उपरणं तयार झालेलं आहे. हे मी स्वामींच्या प्रकट दिनासाठी बनवलं होतं. फर्स्ट टाईमच बनवलं होतं, पण खूप छान झालं. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या पगडीचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल, तर तो पण बघायला तुम्ही विसरू नका. आणि ही पगडी कशी झाली आहे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा आता मी हे स्वामींना घालणार आहे. तर आपले स्वामी कसे दिसत आहेत तर मला नक्की सांगा. तर कसा वाटतोय स्वामींचा ड्रेस मला नक्की कमेंट करून सांगा. तर हा पगडीचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. श्री स्वामी समर्थ.